नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील स्वागत करत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय आणि त्याचं कारण पण तसंच आहे की आता आम्ही निघाल्यात कोकणात जायला आणि औचित्य साधले शिमग्याचं. ही व्हिडिओ कदाचित तुमच्यापर्यंत उशिराने येईल कारण की आमचा प्रवास खूप जास्त दिवसांचा आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा येते. पण काही हरकत नाहीये, तुम्ही हा व्लॉग नक्कीच एन्जॉय करणार ह्याची मला खात्री आहे. तर चला, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत ह्या व्लॉगची मजा घ्या आणि हा प्रवास बघा किती सुंदर होता आणि आपल्याला कोकणात शिमग्यात काय काय पाहायला मिळतंय ते सुद्धा बघा. आम्ही आमचा प्रवास सुरू केला आहे, आता वाजल्यात 3:30 आणि एवढं लवकर प्रवास करायचा रिझन म्हणजे सुरू करण्याचं रिझन म्हणजे की माणगावची ट्रॅफिक. आणि आता उद्या होळी आहे आणि आज आम्ही पहिल्यांदा जाणार आहेत सावर्ड्यात, कारण की सावर्ड्यात होल्टे होम काहीतरी प्रकार आहे तो बघायचा आहे आम्हाला, म्हणून आज आम्ही सावर्ड्यात राहणार आहेत. तर बघूया चला आता आपल्याला काय पाहायला मिळतं आणि आता आपल्याला ट्रॅफिक मिळते की नाही, कारण की माणगावची ट्रॅफिक मी बऱ्याच वेळा अनुभवलेली आहे. म्हणून मी नेहमी प्रवास करताना जर का मला कुठेही जायचं असेल तर मी लवकरच निघतो. तर बघूया आज आपल्याला ट्रॅफिक मिळते की नाही आणि आपण किती वेळात पोहोचतोय ते. आता 7 वाजल्यात आणि बरोबर 3.5 तासाच्या आधी आम्ही माणगाव क्रॉस करतोय आणि लकीली आम्हाला कुठेच ट्रॅफिक नाही मिळाले. तुम्ही समोर पण बघू शकता की ट्रॅफिक अजिबात नाहीये. आणि जे टार्गेट होतं की ट्रॅफिकच्या आधी माणगाव क्रॉस करायचं तर ते आता झालेलं आहे. आणि आता पुढे पोहोचायला आता आम्हाला साधारणतः अजून एक 3.5-4 तास लागतील, म्हणजे आम्ही 10 वाजेपर्यंत तरी सावर्ड्यात पोहोचू असं प्लॅनिंग आहे. पण बघूया, आता आम्ही अजून निघाल्यात तेव्हापासून ब्रेक नाही घेतलाय, तर आता आमचा एक CNG वाला ब्रेक आणि नाश्त्यावाला ब्रेक वगैरे होईल. पोचलेले आहेत कशेडीच्या बोगद्यात. जो आधी कोकणात जायला कशेडीचा घाट लागायचा, तो घाट पूर्ण स्किप करून आपण बोगद्यातून जातो तेव्हा जवळपास आपलं 40 ते 45 मिनिटं जे टाइम आहे ते वाचतं. त्याच्यामुळे हा जो बोगदा झाला आहे ह्याचा खरंच खूप चांगला फायदा होतोय आणि असेच रस्ते व्यवस्थित व्हावेत. आता आम्ही कशेडीपर्यंत आलो, तोपर्यंत सर्व रस्ता एकदम व्यवस्थित आहे. आता पुढे अजून काय कुठे काम चालू आहे की नाही माहिती नाही, पण सावर्ड्यापर्यंत तर आता सर्वच रस्ता झालेला आहे. त्याच्यानंतर पुढे रत्नागिरीत वगैरे जाताना संगमेश्वरला काम अजूनही चालू आहे. आता वाजल्यात 10 आणि तुम्ही पाहू शकता की आम्ही सावर्ड्यात पोचलोय आणि आमचं रनिंग टाइम दाखवत आहे 5 तास 44 मिनिटं. म्हणजे आम्हाला जवळपास म्हणजे आम्ही नाश्ता वगैरे करायला थांबलो आणि CNG भरायला थांबलो, म्हणून आम्हाला 6.5 तास लागले. तर आता बघूया की आपल्याला सावर्ड्यात काय मजा पाहायला मिळते. बहुतेक आता सर्व कार्यक्रम संध्याकाळीच असणार आहेत, तोपर्यंत आम्ही सामान वगैरे काढतो आणि आराम करतो थोडा. मित्रांनो, आता आम्ही सावर्ड्यात त्यांचा जो काही होल्टे होम वगैरे आहे तो बघायला जातोय.
आणि मी पण खूप एक्सायटेड आहे की ज्याच्यासाठी आलो आहे, जे बघायला ते बघायला मिळतं आहे की नाही आणि किती गर्दी आहे, आणि जर का होल्टेम होतोय तर तो कशा प्रकारे होतोय हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत, आपण बघूया काय काय होतंय ते. मित्रांनो, आपल्यासोबत संकेत आहे आणि संकेत सावर्ड्यातच असतो आणि संकेत इथे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये नेहमीच पुढाकार घेत असतो. तर आपण संकेतला विचारूया की हा जो होल्टे होम हा जो काही प्रकार आहे हा नक्की काय आहे आणि ही काय परंपरा आहे. होल्टे म्हणजे आमच्या गावामध्ये शिमगा चालू झाला, जे फागपंचमी झाली की आमच्या इथे होळी कोकणामध्ये सुरुवात होते आणि कोकणातून होळी सुरुवात झाली की आपल्या माड तुडतो त्याच्या आदल्या दिवशी आपला होल्टे होमाचा कार्यक्रम असतो. आणि आज एक आपल्या मुलांना सर्वांना केदारनाथाचा आशीर्वाद आहे की आपण होल्टे होम खेळत असतो. ते पेटके लाकडं म्हणजे समोरासमोर मुलं आपली उभं राहून खेळत असतात. तर खेळता खेळता बोलतात ना की ते कुणाला इजा होत नाही किंवा काहीच होत नाही. आज नॉर्मल माणूस एखादा पेटका आगीला हात लावला तरी चटका बसतो, परंतु मुलं सर्व श्रद्धेने खेळतात आणि त्यांना काही कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. हा आपल्या केदारनाथाचा आशीर्वाद आहे आणि असे होल्टेम खेळले जातात. आणि मग तू आज तो होल्टेम खेळणार आहेस की खेळणार आहे? अच्छा, ठीक आहे. तर आपण सुद्धा बघूया की कशा प्रकारे हे होल्टेम होतं आणि कशा प्रकारे ते खेळतात आणि आपल्याला काय पाहायला मिळतंय ते.
सावर्ड्यातील होल्टे होम हा खरंच अंगावर शहारे आणणारा आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लवकरच सबस्क्राईब करा. मग तू आज होल्टे फेकलेस की नाही? फेकले. आणि अजून काय केलंस? मज्जा केली. उद्या काय होणार आहे? महाड येणार आहे. हा आहे तन्मय, खूप मस्तीखोर आहे, पण तुम्ही त्याचा सुद्धा उत्साह बघू शकता. तुम्ही त्याला आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल की तो जे फाक वगैरे मारतात त्याच्यात सुद्धा तो पुढे पुढे होता. तर हीच ह्या सणाची मजा आहे आणि तुम्ही सुद्धा नक्कीच या. आणि तुम्ही आपल्याकडे समजा तुमच्याकडे जर का कोणत्या वेगळ्या प्रकारात हा सण साजरा होत असेल तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण पुढच्या वर्षी तिथे येण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की सावर्ड्यामध्ये जो होल्टे होम हा जो काही प्रकार होतो तो खरंच खूप अप्रतिम आहे आणि अक्षरशः अंगावर शहारा येतो बघताना. तुम्हाला सुद्धा तसं वाटलं असेल. आणि ही कोकणातली आणि सावर्ड्यातली परंपरा खरंच खूप धमाल आहे. तुम्हाला सुद्धा कधी योग मिळाला तर नक्की ही जी काही परंपरा आहे ती बघायला या. आणि विशेष म्हणजे हा जो होल्टे होम हा प्रकार होता ना, म्हणजे ते आगीत जळत्या काठ्या एकमेकांवर फेकताना ह्यात कोणालाही इजा होत नाही आणि हा प्रकार खरंच खूप धमाल होता, अगदी बघण्यासारखा होता. तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. शिमगा स्पेशल सिरीजमध्ये आपल्याला पुढील भागात गुहागर येथील मढा या गावचा पालखी सोहळा आणि संकासूर पाहायला मिळणार आहे.